निपाणी शाखेच्या अध्यक्षपदी लहू मधाळे यांची बिनविरोध निवड. पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार मधाळे. कर्नाटक राज्य पालिका सेवा संघ शाखा निपाणीच्या अध्यक्षपदी लहू मधाळे यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विजय कुरंगी तर कार्यदर्शीपदी राहुल कदम यांची निवड झाली. गेली अनेक वर्षे निपाणी नगरपालिकेत सेवा बजावत असलेल्या मधाळे यांचा निवडीनंतर पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना लहू मधाळे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. संघटनेच्या माध्यमातून कर्मचारी हिताला प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी पालिकेचे कर्मचारी अप्पासाहेब चव्हाण आणि बाळू घस्ते यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी त्यांचाही सत्कार करण्यात आला. अप्पासाहेब चव्हाण यांनी जवाहर तलाव पंप हाऊसमध्ये 31 वर्षे तर बाळू घस्ते यांनी निपाणी शहराच्या स्वच्छतेसाठी 32 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली. कार्यक्रमात पालिका आयुक्त गणपती पाटील, पर्यावरण अभियंता चंद्रकांत गुड्डनवर, नागेंद्र भादुरी, विवेक जोशी, प्रवीण कणगले, विनायक जाधव यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून नव्या पदाधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन संपत कुरणे यांनी तर आभार प्रदर्शन नागेश बहादूर यांनी केले. कार्यक्रमास पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. आणि कुठलीही अडचण आली तर सर्वांच्या सहकार्याने सगळे काम आम्ही व्यवस्थित करू, तुमचं सहकार्य मिळावं अशी मी अपेक्षा ठेवून हे पुढचे काम आमच्या सगळ्यांच्या वतीने करूया. धन्यवाद. ಅಪ್ಪಾಸಾಹೇಬ್ ಚವ್ಹಾಣ್ ಅವರು 31 ವರ್ಷ ಹಾಗೂ ಬಾಲು ಗಸ್ತಿ ಅವರು 32 ವರ್ಷ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸುದೀರ್ಘವಾದ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಸುದೀರ್ಘ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸೋದು ಅಷ್ಟು ಈಜಿ ಅಲ್ಲ. ಅದು ತಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಕಾಪಾಡ್ಕೊಂಡು ನಾವು ನೋಡಿದಾಗ ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿತ್ತು, ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಅವರೆಲ್ಲ ಕಂಪು ಮತ್ತು ಅವ್ರ ಮಕ್ಕಳು ಆ ತರ ನೌಕರಿ ಕೊಟ್ಟ ಹೋಗೋ ಸಂಭವ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ತಾವ. ಆದ್ರೆ ಅವರೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಆರೋಗ್ಯನೂ ಕಾಪಾಡಿಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಸೇವೆನೂ ಅತ್ಯುತ್ತಮ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ಯಾರ. ಮತ್ತೆ ಈ ಬಾಲು ಗಸ್ತಿ ಎಲ್ಲಾರು ಹೇಳಿದ್ರೆ ಈಗ ಜಸ್ಟ್ ಬಾಲು ಗಸ್ತಿ ನಾನು ಈಗ ಎಂಟ್ರಿ ಆಗ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಇವ್ರು ರಿಟೈರ್ಡ್ ಆಗತ್ತಾರ ಅಂತ ಕೇಳಿದ್ ನಾನು. ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ಇನ್ನೂ ಹೆಂಗ್ ಕಾಣ್ತಾರ, ಇನ್ನೊಂದು 10 ವರ್ಷ ಸರ್ವಿಸ್ ಇದ್ದಂಗೆ ಕಾಣ್ತಾರ. ಅದೇ ತರ ಅವ್ರ ವೃತ್ತಿ ಜೀವನ ಮುಂದಿನ ಜೀವನ ಅವ್ರದ್ದು ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ಲಿ, ಅವರಿಗೆ ದೇವರು ಆರೋಗ್ಯ ಎಲ್ಲ ನೀಡ್ಲಿ, ಆರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯ ಎಲ್ಲ ನೀಡ್ಲಿ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಲ್ಲರೂ ನಾವು 200ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚದು ನಾವು ಟೋಟಲ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ದಾಗ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದು ನೋಡಿದ್ರೆ ಒಂದು 50 ಜನ ಅಷ್ಟದು. ನಾವು ಇನ್ನೂ ಅದನ್ನ ಬಂದು 1 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಎಲ್ಲಾರು ನಿಮ್ನ ಒಕ್ಕಟ್ಟು ಮಾಡಕ್ ನೋಡ್ತಾನೆ ಆಗವತ್ತಾನೆ. ಆದಷ್ಟು ಎಲ್ಲಾರು ಸೇರುತ್ತೆ ಬರ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ಈ ಬಿಲ್ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು ನಮ್ಮ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು ಅಷ್ಟೇ ಬರೋದು ಬೇಡ, ವಾಟರ್ ಸಪ್ಲೈದಾರ್ ಬರ್ಬೇಕು, ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು ಬರ್ಬೇಕು, ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ ಸ್ಟಾಫ್ ಇರ್ಬೇಕು. ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಅವರಿಗೂ ಒಂದು ಖುಷಿ ಬರ್ತದೆ.